जय शिवराय मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे पुन्हा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आपण आता आलेलो आहे आरके मोटर्सला. मला तुम्हाला सांगायला आनंद होतोय की बारामतीमध्ये नुकतंच गुढीपाडव्याच्या निमित्ताने आरके मोटरचं उद्घाटन होणार आहे. हे पाहू शकता, सुंदर असा स्टॉक त्यांचा आहे आणि अजूनही स्टॉक येतोय गाड्यांचा. तोपर्यंत चला म्हणलं, जाता जाता आपले जे काही व्ह्यूअर्स आहेत, रनिंग ज्या आता कार्स आहेत त्या तुम्हाला मी दाखवणार आहे. सर नमस्कार. नमस्ते सर, तुमचं नाव? ऋषिकेश खताळ. ओके. आरके मोटर्स मध्ये आपलं स्वागत आहे. ओके सर, आज तुमचं पहिल्यांदा अभिनंदन. थँक्यू सर. आज तुम्ही आमच्या जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना कोणत्या कार्स दाखवणार आहेत? आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे. ते Hyundai मध्ये, मारुती मध्ये आहेत, इनोवा आहे, आपल्याकडे XUV मध्ये आहे महिंद्राची. ओके. आणि पाडव्यानिमित्त अजून आपण स्टॉक भरणार आहोत. नवीन स्टॉक अपडेट करण्याचा प्रयत्न चालू आहे. ओके, या मग. आज या गाडीबद्दल तुम्ही काय दिलंय तुमची? आपण 2017 ची सेकंड ओनर मध्ये पेट्रोल प्लस CNG मध्ये सेलेरिओ आणलेली आहे. 1,20,000 शोरूम मेंटेन आहे गाडी. 4,60,000 किलोमीटर ऑफर लावलेली आहे. आपण 4,60,000 दिली जाईल. ओके. MH42 बारामती पासिंग मध्ये गाडी आहे मित्रांनो. खूप सुंदर गाडीची कंडिशन आहे. गाडीची कंडिशन पाहू शकता मित्रांनो. आतली गाडीचे कुशन बघा, गाडीचे इंटेरियर पाहू शकता. फॅमिली यूज अशी गाडी. फ्लोरिंग मॅटिंग गाडीचं पाहू शकता. खूप सुंदर अशी फॅमिली यूजने केलेली गाडी आहे. गाडीचा कलर बघू शकता, ग्रे मॅटेलिक कलर आहे गाडीचा. आणि रनिंग आता सध्या कार्स आहे, पेट्रोल CNG आहे, सगळ्याला परवडणारी. दुसरी आहे सेकंड आपलं काय राहणार आहे. त्यानंतर आपण Hyundai ची ॲक्सेंट आणलेली गाडी आहे. 2012 ची फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे. 76,000 चाललेली प्युअर पेट्रोल मध्ये गाडी आहे. तिची पण कंडिशन पाहू शकता आपण. तर बघा मित्रांनो, गाडीची कंडिशन 2012चं मॉडेल आहे, फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे आणि गाडीची प्राइस फक्त कोट केलेली आहे 2,60,000. तर ज्या टाइमला तुम्ही व्यवहाराला येणार आहे तेव्हा तुमचा नक्कीच मान राखला जाणार आहे. तर ऋषिकेश सर, नेक्स्ट कोणती राहणार आहे डील? नेक्स्ट आहे 2014 ची फर्स्ट ओनर मध्ये स्विफ्ट आहे, पेट्रोल प्लस CNG आहे. 1,30,000 किलोमीटर चाललेली गाडी आहे. 4.5 लाख रुपये ऑफर लावलेली आहे, कमी करून देऊ आपण. तर बघा मित्रांनो, मारुती सुझुकीची स्विफ्ट गाडी आहे. MH14 पिंपरी चिंचवड पासिंग मधली गाडी आहे आणि जाणारा आयटम आहे, जाणार रनिंग कार्स आहे. आणि आता सध्या पेट्रोल CNGचा जमाना आहे. तर या आणि आरके मोटर्सला गाडी तुमच्या मध्ये आपण Hyundai मध्ये 1.4 क्रेटा आणलेली आहे. 2019चं मॉडेल, सिंगल ओनर मध्ये गाडी आहे. 1,25,000 किलोमीटर झालेली गाडी आहे. तर MH12 पुन्हा पासिंग मध्ये गाडी आहे. 2004 नंबर आहे गाडीचा. खूप सुंदर नंबर आहे. आणि आतल्या गाडीची तुम्ही कंडिशन बघा. आता Hyundaiचा सगळ्यात जास्त जो मार्केटमध्ये चालणारा जो रनिंग कार्स आहे ती आहे Hyundaiची क्रेटा गाडी. तर 2,000 मोबाईल का काढला बाहेर. तर मित्रांनो, नेक्स्ट कार आहे MH12 2004 Hyundai क्रेटा E+ गाडी आहे आणि सगळ्यात जास्त मार्केटमध्ये जाणारी कार्स आहे. Hyundai कंपनीची गाडी आहे क्रेटा गाडी. आणि आरके मोटर्सला आता ही गाडी उभा आहे. ऋषिकेश सर, गाडीची डील कशी राहणार आहे सांगा? गाडीचं किलोमीटर वगैरे किती आहे? गाडीचं किलोमीटर 1,30,000 आहे. आपण गाडीची खूप प्राइस 10,50,000 कोट केलेली आहे. समोरासमोर आपण कमी करून दिली जाईल. 10,50,000 निगोशिएबल प्राइस आहे. जेव्हा तुम्ही गाडी पाहायला येणार आहे तेव्हा नक्कीच तुमचा मान राखला जाणार आहे. तुम्ही गाडीची आतली कंडिशन पाहू शकता, किती गाडीची गुड कंडिशन आहे. गाडीचं कुशन पाहू शकता, गाडीचं फ्लोरिंग मॅटिंग बघू शकता. त्यानंतर त्या स्टिअरिंगला सगळे स्टिअरिंग कंट्रोल सगळे हे दिले, स्विच दिलेले आहेत. E+ मॉडेल जातं. यामधलं E1 असतं, दुसरं E+ असतं आणि एक S असतं. असे मॉडेल असतात. व्हाईट कलर मध्ये गाडी आहे. गाडी टोटल शोरूम हिस्ट्री का? हा, शोरूम हिस्ट्री. आणि गाडीचं किलोमीटर काय आता सध्या? 1,30,000. 1,30,000. बरं, चला. तर नेक्स्ट आहे सियाज. याबद्दल काय डील राहणार आहे? 2016 ची फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे. MH14 मध्ये 6,10,000 ऑफर लावलेली आहे आपण, निगोशिएबल मध्ये कमी करून दिली जाईल समोरासमोर. MH14 पिंपरी चिंचवड पासिंग आहे गाडी. गाडी फर्स्ट ओनर आहे. हा, फर्स्ट ओनर गाडी. ही गाडीची खूप गुड कंडिशन आहे. तर आतली कंडिशन तुम्ही बघू शकता. गाडीचं फ्लोरिंग मॅटिंग, कुशन, स्टेरिंग आणि स्टार्ट पुश. ZI+ मध्ये मॉडेल, ZI+ मॉडेल आहे, टॉप एंड मॉडेल आहे. आणि सियाज ही गाडी खरंच खूप सुंदर आहे, ॲव्हरेजला पण चांगली आहे आणि शक्यतो डिझेल गाडी मिळत नाही. तर या आरके मोटर्सला आणि तुमच्या गाडी घरी घेऊन जावा. ऋषिकेश सर, नेक्स्ट काय राहणार आहे आपली ब्रेझा डील? नेक्स्ट कार आहे आपल्याकडे मारुती सुझुकी मध्ये ब्रेझा
वेडी आहे, 2018चं मॉडेल आहे, सिंगल ओनर मध्ये, 91,000 ओरिजिनल चाललेली आहे, शोरूम मेंटेन गाडी आहे. MH12 पासिंग मध्ये गाडी आहे, बघू शकता. डिझेल गाडी शक्यतो मारुती सुझुकीची ब्रेझा गाडी मिळत नाही मार्केटला, आणि आज ही गाडी आहे बघू शकता, व्हाईट कलर मध्ये गाडी आहे. फर्स्ट ओनर आहे गाडीचा, फर्स्ट ओनर, सिंगल ओनर आहे गाडीचा. गाडीची टायर कंडिशन पाहू शकता. गाडी चारी बाजून मी तुम्हाला गाडी दाखवतो कशी आहे. आणि शक्यतो आहे ना MH12, MH14, जास्त करून MH12 पासिंगच्या जास्त गाड्या घेतात, आणि MH42 मध्ये MH14 जास्त जातं. पण शक्यतो जास्त लोक आम्हाला DM मेसेज करतात की आम्हाला MH12च्या गाड्या दाखवा, आणि आज या ठिकाणी MH12 सगळ्या गाड्या उभ्या आहेत. तर गाडीचं बघा कुशन कसं आहे, गाडीचं आतलं फ्लोरिंग मॅटिंग बघा. गाडीचं किलोमीटर काय झालं ऋषिकेश सर? 91,000 ओरिजिनल चाललेली आहे, शोरूम मेंटेन. 91,000 गाडी चाललेली आहे. टोटल शोरूम हिस्ट्री आहे गाडीची. आता ज्या टाइमला तुम्ही एखादी सेकंड हँड गाडी घेता त्या टाइमला तुम्हाला प्रश्न पडतो की गाडी ओरिजिनल आहे का. पण मित्रांनो, मला तुम्हाला एक सांगायचं आहे, कुठलीही सेकंड गाडी ओरिजिनल नसती. महत्वाचं काय आहे, पुढचं गाडीचं बंपर आणि पाठीमागचा बंपर हा फायबरचा येतो. कुठे डॅश झाला तर तो रिपेंट केला जातो. पण बऱ्यापैकी ग्राहक काय म्हणतात, तेही आम्हाला ओरिजिनल पाहिजे. तर असं नसतं. ज्या टाइमला तुम्ही सेकंड गाडी घेताना तेव्हा ती रोडवर चालते, तेव्हा डॅश कुठेही बसतो. तेव्हा तुम्ही गाडी घेताना गाडीचं बोनट म्हणा, चारी डोर म्हणा, त्यानंतर आतले पिलर म्हणा. आतले पिलरही मी तुम्हाला दाखवतो. ऋषिकेश सर, जरा या गाडीचं बोनट उघडा बरं. ऋषिकेश सर, ज्या टायमिंगला एखादा कस्टमर गाडी घ्यायला येतो तेव्हा बऱ्यापैकी तो त्याचा विचार असतो की आपल्याला गाडी ओरिजिनल मिळेल का. म्हणजे ओरिजिनल नक्की म्हणजे काय, हे काय ओरिजिनल म्हणजे चारी डोअर, पाठीमागच्या डिक्की डोअर आणि आपलं बोनेट, ह्याला कंपनी सील येतं सर. ओके. कंपनी सील जर असेल तर पूर्ण गाडी आपली ओरिजिनल मध्ये येते. नेक्स्ट पार्ट आहे त्याचा ऍप्रॉन आहे, दोन्ही ऍप्रॉन पण सील टू सील आहेत. जर डुप्लिकेट असतील तर ते वेल्डिंग केले जातात. हे मित्रांनो ऍप्रॉन आहे, हे कंपनी पेस्ट आहे. हे जे आहे ना बघू शकता ना, हे कंपनीत असं पेस्ट केलं जातं रोबोट कडून. हे बाहेर असं होत नाही. बरोबर. आणि ज्या टाइमला गाडी ऍक्सिडेंट होईल, पूर्ण डॅश होईल गाडीला, तर तो अख्खा जो पोर्शन हा सगळा फुटून हे फुटलं जातं. तेव्हा तिथं फायबर वेल्डिंग केलं जातं, राईट ना, फायबर वेल्डिंग. त्या टाइमला ती गाडी ऍक्सिडेंट तुम्ही असं ओळखू शकता. तर ही गाडी आता जसं की ऋषिकेश सर म्हणले टोटल शोरूम हिस्ट्री आहे. थोडंसं मी तुम्हाला दाखवा म्हणून हा पहिल्यांदा बोन उघडला म्हणून दाखवलं. धन्यवाद सर. सर नेक्स्ट आपलं कोणती डील राहणार आहे? नेक्स्ट आपल्याकडे 2017ची XUV 500 मध्ये आहे, सेकंड ओनर मध्ये गाडी आहे, W4 मध्ये. तिची ऑफर आपण 7,10,000 लावलेली आहे सर. तर महिंद्राची XUV पाहू शकता, MS16 नगर पासिंगची गाडी आहे. गाडीचा ओनर फर्स्ट आहे, सेकंड ओनर आहे. सेकंड ओनर आहे. आणि गाडीचं किलोमीटर काय झालंय? गाडीचं किलोमीटर 1,30,000 आहे. 1,30,000. त्या ही गाडीची कंडिशन बघू शकता, चारी बाजूने गाडीचे टायर बघू शकता, चारी टायर बटन टायर न्यू ब्रँड मध्ये आहे. त्यानंतर गाडीची आतली कंडिशन बघा, गुड कंडिशन आहे. कस्टमरने यूज केलेली गाडी आहे. फ्लोरिंग मॅटिंग, कुशन, टॉप मॉडेल आहे, W4 मध्ये. W4. ओके. ऋषिकेश सर, नेक्स्ट आपली इनोवाची काय डील राहणार आहे? नेक्स्ट आपल्याकडे आहे 2011ची इनोवा आहे, सेकंड ओनर मध्ये गाडी आहे. 1,90,000 चाललेली ओरिजिनल गाडी आहे, पूर्ण सील टू सील टोटली ओरिजिनल गाडी आहे. 2.4G मॉडेल. हा, 2.4G मॉडेल मध्ये. ओके. 2011चं मॉडेल आहे. ग्रे कलर मध्ये गाडी अवेलेबल आहे. गाडीचे टायर बघू शकता. त्यानंतर गाडीची चारी बाजूची कंडिशन मी तुम्हाला दाखवतो. हे देखील गाडी MH12 पुन्हा पासिंग मध्ये गाडी आहे. गाडीची आतली कंडिशन बघा, कुशन, गाडीचं फ्लोरिंग मॅटिंग, डॅशबोर्ड अलॉय व्हील मध्ये उपलब्ध आहे गाडी सर. आणि अलॉय व्हील पण लागलेली आहे गाडीला. तर मित्रांनो, जसं की ऋषिकेश सर यांनी आपल्याला सर्व गाड्यांचा स्टॉक दाखवला. सेलेरो म्हणा मारुतीची, त्यानंतर मारुती सुझुकीचं स्विफ्ट पेट्रोल CNG, त्यानंतर हुंडाची क्रेटा गाडी, सियाज, ब्रेझा, इनोवा, भरपूर स्टॉक दाखवला. अजून भरपूर स्टॉक येणार आहे. आणि खरंच त्यांचं अभिनंदन आहे की बारामतीमध्ये दुसरा कार बाजार चालू होतोय त्यांचा, RK मोटर्स म्हणून. आणि ऋषिकेश या ना. नमस्ते सर. नमस्कार सर, या. धन्यवाद. तुमच्या थोड्यातला वेळ काढून तुम्ही आम्हाला स्टॉक दाखवला. तर बऱ्यापैकी आता बारामतीमध्ये तुमचा कार बाजार चालू होतोय. बारामती इंदापूर रोडला भरपूर कार बाजार आहेत. आणि गाडी घ्यायचं म्हणलं की लोक येतात, गाडी बघतात. शेवटी त्यांचं स्वप्न असतं की माणसाचं स्वप्न काय असतं, एखादं चांगलं घर पाहिजे, एक गाडी पाहिजे, बस तेवढंच. गाडी घेताना तुम्हाला काय वाटतंय बरं, की आमच्या जाता जाता व्ह्युअर्सला तुम्ही काय सांगताल? माझं एकच सांगणं आहे सर,
गाड्या आपल्या बारामतीमध्ये पूर्ण कार बाजार आहेत. प्रत्येकाने गाडी घेतली तरी ती शोरूम मेंटेन आहे का बघावं, रनिंग ओरिजिनल आहे का त्याचं बघितलं पाहिजे. गाडी पूर्ण सील टू सील आहे का बरोबर पण बघितलं पाहिजे. अगदी बरोबर. टायर कंडिशन काय, इंजिन क्वालिटी, सगळ्या गोष्टी बघून घेणं गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की पेपर चेक करून गाडी घेतली पाहिजे. बरोबर आहे. डॉक्युमेंट ही महत्वाची आहेत, कारण जेव्हा तुम्ही गाडी घेताना ते डॉक्युमेंट ही खूप महत्वाचे आहेत. काय काय टाइमला डॉक्युमेंट्स पेंडिंगला असतात, त्याचं लोन पेंडिंगला असतं आणि तुम्ही गाडी घेऊन जाता आणि त्यानंतर ते प्रॉब्लेम्स येतात तुम्हाला. तर ते न होण्यासाठी पहिल्यांदा गाडीची डील होताना तुम्ही ते डॉक्युमेंट चेक करत जावा. ओनर चेक करून घेतले पाहिजे. अगदी बरोबर. गाडीचं लोन असेल तर त्याची एनओसी आलेली आहे का खात्री करून घेतली पाहिजे. नक्कीच नक्कीच. असं माझं सांगणं आहे युजर्सला. आणि ह्याच्यानंतर मी एक युजर्सला असं सांगेल की मी आता नवीनच कार बाजार मध्ये म्हणजे पहिल्यापासून काम चालू करतो, पण आता नवीन चालू करतोय पाडव्यानिमित्त. बरोबर आहे. तर ह्याच्यानंतर ही एवढा स्टॉक असून सुद्धा नवीन नवीन स्टॉक अपडेट करत जाणार आहे. योग्य ग्राहकांचा जसा प्रतिसाद मिळेल तसं माझं पण काम करण्याचं बळकट नक्कीच होत जाईल. अगदी अगदी. तर मित्रांनो, या सर्व गाड्या बघून कमेंट करा. जसं की ऋषिकेश सर म्हणाले, तुम्ही आम्हाला कमेंट केल्यानंतर आम्ही ती तुम्हाला गाडी आणून देऊ, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि खरंच मुक्ताई टेक्सटाईलच्या शेजारी आज त्यांनी हा कार बाजार चालू केलेला आहे. नुकतंच आता चालू आहे, अजून काम बघू शकता तुम्ही. हे बघू शकता, खडी वगैरे टाकलेले आहे, चालूच आहे काम. त्यांचं ऑफिस किती सुंदर आहे, ऑफिसचं बघू शकता, ऑफिसचं काम चालू आहे. आणि सरांना हेच आपले स्वामीचरणी एक काय म्हणतात ना, प्रार्थना करू की नक्कीच आमचे जे ग्राहक आहेत त्यांना तुमच्या गाड्या भरपूर जाऊ त्यांच्या घरी आणि ह्या कार बाजारला चांगलीच प्रसिद्धी मिळू. धन्यवाद सर. वेलकम. येस, थँक्यू.